नमस्कार मंडळी, आपण पाहताय ज्ञानराधा क्रिएशन चॅनल, यूट्यूब चॅनल. सध्या आपलं चाललंय भविष्यवेध, राशी अशी कशी. आज थोडंसं वेगळं इन द सेन्स असं की आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करून 4-5 महिने झालेले आहेत. काही जणांचे प्रश्न आलेले, तर त्या प्रश्नांचं माझ्या मतीनुसार मी तुम्हाला उत्तर देणार आहे. म्हणजे असं सगळ्यात पहिल्यात मला आवडलेला प्रश्न की उत्तमात उत्तम ज्योतिषाकडे गेल्यानंतरही आपल्या प्रश्नांची उत्तर प्रत्येक वेळेला बरोबर का ठरत नाही. तर हा उत्तम हा प्रकार ठरवला कोणी? तुम्हीच ना. कुठल्या कॅटेगरीवर ठरवला की तो माणूस उत्तमात उत्तम आहे? ठीक आहे, मी इतके दिवस ज्योतिषी या विषयांच्यावर त्यांच्यावर विरुद्ध थोडंफार बोललो असं नाही, पण या दोन गोष्टी, आपलं हे जे शास्त्र आहे ना, हे गणितीय जेवढं आहे तेवढंच कर्माच्या सिद्धांतावर आहे. कर्माचा सिद्धांत घाट आठवतं कधी लहानपणी बघितलं किंवा कुठं याच्यावर की असं गोल फिरत ते जात असतं, कायम खालती जातं. जिथं पाण्याची हे असते तिथे त्या पाण्याच्या डुबकीत ती घागर भरली जाते, परत ते गोल फिरत 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 वर आलं की तुम्हाला ती घागर काढून घेऊन तिथं दुसरी रिकामी घागर ठेवावी लागते, म्हणजे तुम्हाला ते पाणी मिळत जातं. तसंच तुम्ही आज जे केलंय ते असं गोल फिरत 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 जाणार, खालती जाणार, खालतून परत वर तुमच्याकडं पाण्यासकट येणार आहे. ते पाणी म्हणजे व्याज आहे. जे आज तुम्ही वागलाय त्याची भविष्यात तुम्हाला उतराई करायची. समजा मी आज कोणाचं वाईट केलंय तर भविष्यात ते फिरून माझ्याकडे येणार आहे. जेव्हा आपण आपल्याकडच्या म्हणी देखील तशा आहेत, जेव्हा आपण दुसऱ्याकरता खड्डा खणत असतो तेव्हा त्या खड्ड्यात आपण पडण्याची शक्यता असते किंवा त्या खड्ड्यात आपणही पडणार असतो. हे लक्षात घ्या. हे शास्त्र जे आहे ना, या शास्त्राच्या आकलन बिंदू हा प्रकार खूप मोठा आहे. तुम्ही ज्या व्यक्तीकडे जाता, म्हणजे तुमचा जो कोणी उत्तमात उत्तम दर्जेदार ज्योतिषी व्यक्ती असतो त्या व्यक्तीची आकलन शक्ती किती आहे. ती बेडकाची गोष्ट माहिती आहे ना, की बैल केवढा आहे, बैल केवढा आहे म्हणून तो फुगत फुगत जातो, तो शेवटी फुटतो, मरतो, त्याला बैलाचा का नाही घेता येत. तुमची दुनिया किती आहे हो, त्या दुनियेच्या पलीकडेही भरपूर आहे जे तुम्ही बघितलेलं नाही. किंबहुना तुम्ही जे बघितलेलं किंवा अनुभवलेलं आहे त्याच्या कैक हजार पटीनं वेगळी दुनिया आहे. वेगळ्या घटनाही असू शकतात. आता एक छोटंसं उदाहरण म्हणून, एखादा करोडपती माणूस जर एखाद्या ज्योतिषाकडे गेला, त्या ज्योतिषाला असं दिसलं की या माणसाच्या नशिबात आत्ता धनलाभ योग आहे, प्रचंड स्पीडनी येतोय आणि तो त्याला धनलाभ देऊन जाणार आहे. जो ज्योतिषी उत्साहाने तो त्याचीच परिस्थितीनुसार बोलणार ना. एखादा असं तो या आठवड्यात तुम्हाला लाखो रुपये मिळून जातील, दुसरा त्याच्या पुढे गेलेला असेल तो म्हणतो करोडो रुपये मिळतील. एखादा त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी असेल तो म्हणतो अब्जाधीश व्हा. पण ऑलरेडी अब्जाधीश असलेल्या माणसाला त्यात नाविन्य काय? तो गुरुजी त्यात नवीन काय? दर 2-3 तासाने माझ्या संपत्तीमध्ये 1-1.5 करोडचा फरक तर पडतच असतो. मला ते ऐकायला मी नाही आलेलो. मला माझं भविष्य इतर ह्याच्यात काय असेल ते सांगा. झालं. स्थिती बदलली, प्रश्न बदलला
आणि आकलन शक्ती बदलली. हो, लक्षात घ्या, ज्या माणसानी समजा तुम्ही ज्या उत्तमात उत्तम माणसाकडे गेलाय तो माणूस सॅलरीड पर्सन, आजच्या हिशोबाने आपण पकडलं तर अगदी लाखभर रुपये त्याला महिना पगार आहे. त्याच्या हिशोबाने करोड म्हणजे खूप झाले हो. कारण लाखभर पगार जर कागदावर दिसत असला तर तो टेक्निकली हे दोन म्हणजे वार्षिक 12 लाख जर धरले तर इन्कम टॅक्स, TDS आणि इतर काय त्याचे एक्सपेन्सेस आहे ते खर्च करून त्याच्या हातात शेवटी येतं किती? 40% तर त्याच जातात, 8 लाख येतात. मग 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचं हे मेंटेन, स्टेटस मेंटेन करायचं म्हणजे त्याचे खर्चही तेवढेच असतात. बचावून राहतो किती, तो राहू शकतो किती, त्याच्या दृष्टीने तो सेव्हिंग कमी करत असतो आणि त्याला परवडत नसतं.